सध्या ना बऱ्यापैकी जणी मला एकच प्रश्न विचारतात, की ताई आम्ही तर दागिने बनवायला शिकलोय, आम्ही तर आमचा बिझनेस सुरू केलाय, पण हव्या तशा ऑर्डर्स, हव्या तशा इन्क्वायरीज येत नाहीये, हवा तसा रीच मिळत नाहीये किंवा जर ऑर्डर्स आल्या तर आमचे प्राइस जे आहेत दागिन्यांचे ते ऐकून ऑर्डर कॅन्सल होतीये. सो जर तुम्हीही अशा कुठल्या फेजमध्ये स्ट्रगल करत असाल, रिसेंटली बिझनेस चालू केलेला आहे, रिसेंटली दागिने बनवायला शिकलेला आहात, पण जास्त ऑर्डर्स कशा मिळवायचे, जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हे कळत नसेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. सो सगळ्यात आधी तर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरना कोणाकडनंही तुम्ही दागिने बनवायला शिकलेले असाल, पण मला काही बेसिक गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत. जसं की जेव्हा तुम्ही दागिने बनवायला शिकलात त्याच्यानंतर स्वतःवरती तुम्ही किती काम केलंय, स्वतःसाठी, घरातल्यांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी काही दागिने बनवून पाहिलेत का? स्वतःच्या बिझनेससाठी एखादा इन्स्टा हँडल तुम्ही तयार केलेला आहे का? जर इन्स्टाचा आयडी असेल तर त्याच्यावरती तुम्ही रोज कन्सिस्टंटली काही पोस्ट करता आहात का स्वतःने बनवलेल्या दागिन्याचे फोटोचा? ते काही तुम्ही कन्सिस्टंटली पोस्ट करत आहात का? आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादं रोपटं लावतो तेव्हा लगेच तिथं झाड होत नाही आणि लगेच त्या झाडाला फळं लागत नाही. तसंच बिझनेसचं आहे. बिझनेसमध्ये सगळ्यात आधी तर तुम्हाला नुसती पैशाचीच असं नाही म्हणणार, तुमच्या पेशन्सची, तुमच्या वेळेची, तुमच्या कलेचीही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कारण बऱ्याच जणींची मी मेंटॅलिटी असं बघितलेली आहे की आज क्लास केला ना तर उद्यापासून त्यांना लगेच ऑर्डर्स हव्या असतात किंवा आज क्लास केला ना तर लगेच क्लासच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्या क्लासेससाठी तयारी करतात. अरे ठीक आहे, सगळ्यांनाच तिथे कमवायचं आहे, पण स्वतःवरती पण तेवढं काम करा ना. स्वतःला फिनिशिंग आधी येऊ दे, स्वतःला मार्केट नॉलेज आधी येऊ दे, स्वतःला मटेरियल कसं ओळखायचं ते आधी समजू दे. इन्स्टावरती टाकण्यासाठी फक्त बनवू नका, तर स्वतःसाठी हात साफ करण्यासाठी दागिने बनवत राहा. तुमचा जोपर्यंत एक प्रॉपर इन्स्टाचा पेज सेट होत नाही, लोकांना जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तुम्हाला काय काय बनवता येतं, तुम्ही काय काय बनवलंय, तोपर्यंत लोक तुम्हाला कसे ऑर्डर्स देतील? आणि जेव्हा कोणी तुमच्याकडे इन्क्वायरी करतं, जसं मी तुम्हाला जर विचारते की या पर्टिक्युलर दागिन्याची किंमत काय, तर फक्त आकडा टाकण्यापेक्षा त्या दागिन्याची तेवढी किंमत का आहे हेही समोरच्याला पटवून द्या ना. जेवढं जास्त तुम्ही समोरच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा तेवढं जास्त तुमचा रॅपो बिल्ड होतो, आणि रॅपो बिल्ड झाला की सेल्सचं ऑर्डर्समध्ये कन्व्हर्जन खूप इझिली होतं. आणि अशाच काही तुम्हालाही टिप्स अँड ट्रिक्स हव्या असतील तर नक्की आपल्या पेजला मला द्या.